हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये. तर आज आपण घेऊन आलो आहोत नवीन रेसिपी, म्हणजेच अंडा कटलेट. पाहू शकता मस्त गोल्डन ब्राऊन कुरकुरीत झालेले आहेत. त्यासाठी लागणारं साहित्य: मी 3 बटाटे घेतलेले आहेत उकडून, 1 चमच कोली मसाला, 1 मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच जिरा पावडर, अर्धा चमच धनिया पावडर, अर्धा चमच चाट मसाला घेतलेला आहे. अंड्या कटलेटसाठी चटपटीत चव येण्यासाठी थोडासा चाट मसाला घालायचा. चवीप्रमाणे मीठ, 1 वाटी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण सर्व बाजूने. आता आपण 3 अंडी घेतली आहेत उकडून, ते कट करून घेणार आहोत 4 भागमध्ये. सर्व अंडी अशा प्रकारेच कट करून घ्यायची आहेत. ही रेसिपी जरा युनिक आहे, पूर्णपणे बघा. टिफिनला वगैरे देण्यासाठी खरंच खूप छान आहे, बनवून पहा. आता आपण एका बाउलमध्ये 2 चम्मच मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. आणि मैदा घ्यायचा आहे, कॉर्नफ्लॉवर नाही. आता सर्वात आधी हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण मगाशी सारण बनवलं होतं त्याच्यातून थोडंसं घेऊन हातावर पसरवून घ्यायचं आहे आणि 1 अंड्याची काप त्याच्यामध्ये टाकून आणि व्यवस्थित सर्व बाजूनं पॅक करून घ्यायचं आहे. हाताला तेल लावल्याने सारण हाताला चिकटत नाही. पुन्हा हाताला तेल लावून बटाट्याचं सारण थोडंसं घेऊन हातावर त्याला पसरवून पातळ करून घ्यायचं आहे. 1 अंड्याची काप त्याच्यामध्ये टाकून सर्व बाजूनं पॅक करून. ही रेसिपी बनवल्यावर खरंच खूप छान लागते, नक्की तुम्ही बनवून पहा. तयार आहेत आपले सर्व कटलेट. आता ब्रेड क्रम्स घेतलेला आहे आपण, मैद्याचा गोल तयार केलेला आहे त्याच्यामध्ये डिप करून ब्रेड क्रम्समध्ये पूर्ण सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व अंडा कटलेट तयार करून घ्यायचे आहेत. तर तयार आहेत आपले अंडा कटलेट. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये सर्व कटलेट टाकून देऊ आणि फ्राय करून घेऊ. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली अंडा कटलेट ती नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येऊ आपण तुमच्यासाठी. मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचे आहेत कटलेट. पाहू शकता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण काढून घेणार आहोत. सर्व कटलेट डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता आपण दुसरी बॅच आहे ती टाकून घेऊ. सर्व अशा प्रकारे टाकून घ्यायचे आणि फ्राय करून घेऊ. आणि अंडा कटलेट फ्राय करता वेळी गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे. स्लो ठेवली तर ते नरम होऊन फुटून जातात. हाय फ्लेमवरच फ्राय करायचे आहेत. अगदीच सोपी आणि युनिक रेसिपी आहे, नक्की बनवून ट्राय करून पहा. मग अशी आपण मैदा घेतला ना तर कॉर्नफ्लॉवर घ्यायचा नाही, मैद्यामध्ये डिप करून आणि ब्रेड क्रम्स सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारेच करायचे आहे, नाहीतर ती फुकट जाते रेसिपी. अशाच माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता आता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण काढून घेणार आहोत एका डिशमध्ये. तयार आहेत आपले अंडा कटलेट प्लेटिंगसाठी. तर तयार आहेत आपले कुरकुरीत अंडा कटलेट. तुम्हाला मी एक कट करून दाखवते. अंडा कटलेट तयार करून तुम्ही कधीही खाऊ शकता, स्नॅक्ससाठी, टिफिनसाठी.
अचानक कोणी पाहुणे आली त्यांच्यासाठी मस्त बनेल स्नॅक्स. पाहू शकता मस्त दिसते स्टफिंग. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू. बाय.